हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहताय युनिट नंबर सेकंड 11वीचं, दॅट इज द इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. आणि आजचा आपला टॉपिक आहे टॉपिक नंबर 2.7, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आणि हा एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट एक फॅक्टर आहे, एक पॉईंट आहे, जो तुम्हाला पूर्ण केमिस्ट्रीमध्ये कोणतंही मग केमिस्ट्री असो, फिजिक्स असो, बायो असो, याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशनमध्ये काम पडतं. बघा कसं आहे, आता सोल्युशन म्हणजे काय पहिले ते हे पाहू आपण. सोल्युशन म्हणजे एक लक्षात घ्या, सोल्यूट प्लस सॉल्व्ह. ठीक आहे. जेव्हा सोल्यूट सॉल्व्हर मध्ये डिझॉल्व्ह होतं, त्यानंतर जे रिझल्टंट मिक्सचर मिळतं ते झालं सोल्युशन. आता जनरली एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं सोल्यूटचं, तर तुम्ही NaCl म्हणू शकता. जसं एक्झाम्पल NaCl, मीठ तुमच्या घरी जे आहे ते तुम्ही जर थोडं मीठ घेतलं आणि ते जर का पाण्यामध्ये टाकलं तर त्याचं सॉल्ट वॉटर म्हणजे जे खारट पाणी तयार केलं ते झालं तुमचं सोल्युशन. फक्त ग्लासभर पाणी म्हणजे सोल्युशन नाही, फक्त मीठ म्हणजे सोल्युशन नाही, और फक्त सॉल्व्हंट म्हणजे सोल्युशन नाही, फक्त सोल्यूट म्हणजे सोल्युशन नाही. जो दोनही मिळून जे रिझल्टंट मिक्सचर भेटल, सुपर लिक्विड सॉरी जे मिक्सचर मिळेल, लाईक डिझॉल्व लाईक राहील, त्याला आपण सोल्युशन म्हणतो. आता वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात. काऊन काय, जगातल्या मोस्ट ऑफ द गोष्टी ह्या वॉटरमध्ये सोल्युबल आहेत. जसं NaCl घ्या, शुगर घ्या, NaOH घ्या, etc. काहीही घ्या, जी गोष्ट तुम्हाला सोल्युबल करायची आहे तो झाला सोल्यूट. जो कमी प्रमाणामध्ये राहतो तो झाला सोल्यूट, आणि ज्याच्यामध्ये सोल्युबल करायची आहे तो झाला सॉल्व्हंट, आणि जो जास्त प्रमाणात राहतो त्याला म्हणतो आपण सॉल्व्हंट. सपोज आता एक्झाम्पल जर का मी NaCl जर का करत असेल, तर हा समजा जर का 1 बीकर वॉटर आहे आणि याच्यामध्ये मी वरून जर NaCl टाकून राहिलो थोडं, जर का 500 ml वॉटर आहे आणि थोडं 1 किंवा टी स्पून जर का मी NaCl त्यामध्ये मिक्स केलं आणि आता याला जर मी असं स्टर केलं, तर यानंतर जे मिक्सचर मिळेल ते झालं माझं NaCl चं सोल्युशन, अ सोल्युशन ऑफ NaCl. मग बाकी कशाचं आहे, जो सोल्युबल आहे त्याचं सोल्युशन होते. ठीक आहे, म्हणजे सोल्युशन म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंट तुम्हाला समजलं. आता NaCl जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता तेव्हा खूप मोठं NaCl आणि कमी वॉटर असं नाही घेत, कमी NaCl आणि जास्त वॉटर घेत असता. सोल्यूट कमीही अमाऊंटनं कमी आणि सॉल्व्हंट कधीही अमाऊंटनं जास्त. यानंतर जे तुम्हाला रिझल्टंट मिक्सचर मिळेल, लाईक डिझॉल्व लाईक मिळेल, तर ते झालं तुमचं सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशन म्हणजे लक्षात आलं. मग काय होतं रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता हा पॉइंट अमाउंट ऑफ सबस्टन्स वर असते. म्हणजे बघा, द अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. एवढ्या सोल्युशन मध्ये हा सबस्टन्स सोल्यूट किती प्रेझेंट आहे. कमी सोल्यूट कमी जर असेल प्रेझेंट तर कॉन्सन्ट्रेशन कमी, जास्त प्रमाणात जर का सबस्टन्स और सोल्यूट जर का तेवढ्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. सपोज मी एक्झाम्पल देतो, समजा जर का 1 चम्मच साखर घेतली आणि 1 ग्लास पाणी घेतलं, तुम्ही जे मिक्स करा. ठीक आहे, एक सोल्युशन झालं, आपण साईडला ठेवलं. अजून 1 ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 5 चम्मच साखर टाकले, ते सोल्युबल केलं आणि साईडला ठेवलं. अजून एक जर का ग्लास तुम्ही वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये 10 चम्मच साखर टाकली, ते सोल्युबल केलं आणि तुम्ही साईडला ठेवलं. ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सोल्यूट, ज्याच्यामध्ये 10 चम्मच साखर आहे, ते सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट सोल्युशन, त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं जास्त. ज्याच्यामध्ये 5 चम्मच साखर टाकली आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी, आणि ज्याच्यामध्ये 1च चम्मच साखर आहे त्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे त्याच्याही पेक्षा कमी होते. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे सोल्यूट जर का वाढत असेल तर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं वाढते, हे लक्षात घ्या. हेच म्हटलं आहे, द अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन गिवन व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. हे डिपेंड आहे आणि त्यानुसारच हे कॉन्सन्ट्रेशन ठरवले जाते. आता कॉन्सन्ट्रेशन ठरवण्याचे तुम्हाला 4 प्रकार दिलेले आहेत या सेकंड होते युनिटमध्ये. एक आहे पर्सेंट बाय मास, म्हणजेच मास पर्सेंटेज और वेट पर्सेंटेज. एक आहे मोल फ्रॅक्शन, एक आहे मोलॅरिटी आणि एक आहे मोलॅरिटी. त्यातलं पहिलं आपण पाहू, मास पर्सेंट. आता होते कसं रे बघा, मास पर्सेंट म्हणा, पर्सेंट बाय मास म्हणा, और वेट पर्सेंट म्हणा, मी त्याचा WW पर्सेंट हे असंही म्हणताय. सिंपल सा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला माहित आहे, मास
solute divide by mass of solution into 100 हे पर्सेंट साठी असते. ठीक आहे. आता बघा रे, तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे पुस्तकात, प्रॉब्लेम दिलेला आहे. पहिलं काय म्हटलंय, ए नावाची गोष्ट आहे म्हणजे सोल्यूट आहे, तो किती आहे म्हणते 2 ग्रॅम आहे, आपण त्याला ए म्हणू. आणि वॉटर मध्ये म्हणजे सॉल्व्हंट मध्ये हा किती वेट आहे याचा 18 ग्रॅम आहे, म्हणजे हा झाला बी, याच्यामध्ये सोल्युबल आहे म्हणते. तर त्याचा पर्सेंट बाय मास किती, प्रश्न ऐकून घ्या. सोल्यूट 2 ग्रॅम आहे म्हणजे ए 2 ग्रॅम आहे आणि बी म्हणजे सॉल्व्हंट 18 ग्रॅम आहे. असं जर का मिक्स होऊन राहिलं तर त्या सोल्युशनचा पर्सेंट बाय मास और वेट पर्सेंटेज किती. सरळ आहे. बघा फॉर्म्युल्यामध्ये काय दिलेला आहे, मास ऑफ सोल्यूट किती दिलेला आहे, सोल्यूटचा मास किती दिलेला आहे 2 ग्रॅम. ठीक. मास ऑफ सोल्युशन म्हटलं आहे बेटा, फक्त सॉल्व्हंट म्हटलेलं नाही. मग सोल्युशन कसं बनते, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट म्हणजे किती झालं रे 2, हे 2 सोल्यूट प्लस सॉल्व्हंट प्लस 18. ठीक आहे, म्हणजे 1 ग्रॅम. किती होईल हे 2 डिवाइड बाय 20, याचा इंटू 100. 2 डिवाइड बाय 20 म्हणजे झाला 0.1 इंटू 100 आणि याचा आन्सर येते 10 आणि हे झालं पर्सेंट, म्हणजे ते सोल्युशन 10% होईल. अशा प्रकारे ते एग्जांपल आहे. याला बघा आपण पर्सेंट बाय मास और वेट पर्सेंटेज. ठीक आहे, और मास पर्सेंटेज असं म्हणतात. तुम्ही सांगते हे या दोघीनुसार गिजरी तरी चालेल, सेमच असतं. फक्त इथं गडबड नको करू, इथं सोल्युशन म्हटलं त्यामुळे 18 + 2 जे दिले जाते ते करायचं. ठीक आहे, यानंतर शिकवतो मोल फ्रॅक्शन. यानंतर पाहू आपण मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन सुद्धा एक कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन काढण्याची एक वे आहे. त्याच्यामध्ये युनिटलेस हे आहे मोल फ्रॅक्शन आणि टेम्परेचरचं काही रिलेशन त्याच्यामध्ये विशेष येत नाही. बघा आपण बघू पुढं. बघा मोल फ्रॅक्शन म्हणजे काय होते, इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ द सोल्युशन टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन. याचा सिंपल असा अर्थ, रेशो कशाचा रेशो, नंबर ऑफ मोल्स, कोणाचा पर्टिक्युलर कंपोनंट, एखादा पर्टिक्युलर कंपोनंट त्या सोल्युशन मध्ये असेल त्याचा, डिवाइड बाय और टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन. ठीक आहे, जसं एक्झाम्पल देतो. सपोज ए बी मध्ये सोल्युबल झालेला आहे, हा झाला सोल्यूट, समजा हा झाला सॉल्व्हंट. सपोज तर नंबर ऑफ मोल्स याचे असे ऑफ ए काय राहील Na, हे झाले त्याचे नंबर ऑफ मोल्स. काय म्हटलं मी, ए नावाची गोष्ट बी नावाच्या गोष्टीमध्ये सोल्युबल झाली म्हणजे ए प्लस बी झालं सोल्युशन. ठीक आहे. नाव बी जर सॉल्व्हंट आहे तर याचे नंबर ऑफ मोल्स असे काय राहील एन बी, स्मॉल एन आणि बी थोडा खाली, हे असं लिहित असतात. नाव सपोज ए dissolved in B to get a solution. Now Na is the number of moles of A and Nb is the number of moles of B. Now according to mole fraction, ना आता पाहू आपण सगळ्यात पहिले असा काढू A चा काढू. मोल फ्रॅक्शन ऑफ A. मोल फ्रॅक्शन A चा काढायचा आहे. कसा निघेल ते पहा, त्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ A, number of moles of A divided by total number of moles of the solution, or the number of moles of solution. काय म्हटलं येईल, इट इज द रेशिओ ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट. समजा ए चा काढायचा मोल फ्रॅक्शन ए चा काढायचा आहे तर ए चे नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स सोल्युशनचे. बी चं काढायचं असेल तर तसंच, तर काय नंबर ऑफ मोल्स ऑफ बी डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑर द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन. ठीक आहे, तसा नाही ते. हेन्स मोल फ्रॅक्शन कसं राहील, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए म्हणजे काय होते रे बा Na डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. सोल्युशन कधी बनन, जेव्हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट बनन तेव्हा सोल्युशन येईल, म्हणजे ए प्लस बी म्हणजे सोल्युशन होईल ना. हेन्स Na डिवाइड बाय Na प्लस Nb, हे झालं मोल फ्रॅक्शन ऑफ ठीक आहे. सिमिलरली आपण जर का मोल फ्रॅक्शन ऑफ बी चा जर का विचार केला तर मोल फ्रॅक्शन ऑफ बी कसा होईल बा,
नाउ मोल फ्रॅक्शन ऑफ बी या सुद्धा सेमच फॉर्म्युला आहे. कसा राहील फॉर्म्युला पहा, नंबर ऑफ मोल्स ऑफ एच्या जागी बी राहील डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे ए प्लस बी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. ठीक आहे. आता बघा रे, हेन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ बी म्हणजेच काय होते, एन बी डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे एन ए प्लस एन बी ना, म्हणजे ए प्लस बी म्हणजे सोल्युशन आहे. हेन्स एन ए प्लस एन बी, एन ए प्लस एन बी, दिस इज कॉल्ड एज द मोल फ्रॅक्शन ऑफ बी. आता मोल फ्रॅक्शन हे युनिटलेस क्वांटिटी आहे, याच्यामध्ये कोणतंच युनिट नसते. शिवाय हे आन्सर फ्रॅक्शन मध्ये येत नाही, असं पॉइंट मध्ये येत नाही. हा युनिटलेस क्वांटिटी आहे आणि युनिटी आन्सर येते, एक आन्सर येऊ शकते. ठीक आहे, जे काय आन्सर येते हे झालं तुमचं मोल फ्रॅक्शन बेटा. यानंतर शिकवतो मोलॅरिटी म्हणजे काय होते. आता आपण पाहूया मोलॅरिटी आणि मोलॅरिटी. पहिला आपण तो मोलॅरिटी. बघा मोलॅरिटी मध्ये स्पेलिंग मध्ये कन्फ्युज होऊ नका. स्पेलिंग जरी सारखा आहे, हे मोलॅरिटी झालं आणि हे मोलॅलिटी झालं. मोलॅरिटीला आपण कॅपिटल एम ने डिनोट करत असतो आणि मोलॅलिटीला स्मॉल एम ना. ठीक आहे, कॅपिटल जर एम असेल तर मोलॅरिटी, स्मॉल जर एम असेल तर मोलॅरिटी. ओके, नाउ काय होतं हे मोलॅरिटी म्हणजे काय, इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. म्हणजे 1 लिटर सोल्युशन मध्ये किती नंबर ऑफ मोल्स सोल्यूट प्रेझेंट आहे त्यानुसार त्याची मोलॅरिटी ठरते. रिमेंबर, मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट आहे. टेम्परेचरनुसार मोलॅरिटी सोल्युशनची चेंज होऊ शकते. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की सगळ्यात जास्त सोल्युशन तुम्ही मोलॅरिटीनंच करणार आहे पुढे जाऊन. ही फार 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 महत्त्वाची गोष्ट झाली मोलॅरिटी म्हणजे. हे समजत नाही, लक्षात नाही की मोलॅरिटी म्हणजे काय, तर ते तुम्ही सिंपल भाषेत समजून घ्या. It is the number of moles of solute present in 1 liter of the solution. 1 लिटर सोल्युशन मध्ये किती नंबर ऑफ मोल्स सोल्यूट प्रेझेंट आहे त्याच्यावर त्याची मोलॅरिटी ठरते. फॉर्म्युला पहा काय आहे, फॉर्म्युल्याच्या नुसार नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला मला वाटते आपण 50 पेक्षा जास्त वेळा सांगितलेला आहे व्हिडिओ लेक्चर्स मध्ये. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी तुम्हाला मास अपॉन मोलर मास माहित पाहिजे. मास दिलेला नाही, मोलर मास त्याच्या फॉर्म्युलावरून काढायचं. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त यूज होतो, कारण का नंबर ऑफ मोल म्हणजे अमाऊंट. केमिस्ट्रीमध्ये अमाऊंट आपण मोल न मोजत असतो. ठीक आहे, नाउ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सोल्यूट अँड व्हॉल्यूम of solution in liters. पहा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय, आता इथं 1 लिटर आहे, आपण असं नसते का 1 लिटरचं, तर आपण मोजण्यासाठी 1 लिटर घेतो आपण. ठीक आहे, 1 ऑफ द सोल्युशन इन लिटर्स हा फॉर्म्युला आहे. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला, एक्झाम्पल आपण पाहू. त्या एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं पुस्तकात एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू आपण. प्रॉब्लेम नंबर आहे 2.17 2.17. काय म्हटलंय, कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH. कॅल्क्युलेट करा म्हणते मोलॅरिटी NaOH ची इन द सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 4 ग्रॅम इन 250 ml ऑफ वॉटर ऑफ द सोल्युशन. पहा रे काय म्हणते, 4 ग्रॅम NaOH जर 250 ml पाण्यात सोल्युबल झालं तर त्याची मोलॅरिटी किती. सिंपल. बर काय म्हटलं त्यानं, 4 ग्रॅम काय NaOH म्हणजे हा झाला सोल्यूट. हा वॉटर किती आहे 250. ठीक आहे, ml म्हणा, पण आपल्याला कशामध्ये सांगितलं लिटर्स मध्ये, तर ml लिटरचं ml करावं लागेल. काय H2O म्हणजे काय सॉल्व्ह. नाउ कॅपिटल एम ची व्हॅल्यू काढा म्हणजे मोलॅरिटी काढा. 4 ग्रॅम NaOH जर का 250 ml वॉटर मध्ये, आता ml चं लिटर करता येते. बघा रे काय होतं ते सिंपल सांगतो मी तुम्हाला. 1 लिटर इक्वल्स टू 1000 ml. 1 लिटर म्हणजे 1000 ml. सिमिलरली 100 ml म्हणजे 0.1 लिटर. तसंच 250 ml म्हणजे 0.250. समजलं की असा तो रेशो आहे. हेच
तुम्हाला जर 250 ml चं 200 लिटर करायचं असेल तर ते झालं 250 ml म्हणजे झालं 0.250 लिटर. ओके, तर हे आहे. आता प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय काय म्हटलं आहे ते पहा. त्यांनी काय म्हटलं आहे की 4 ग्रॅम जर का NaOH डिसॉल्व्ह करतो तुम्ही 250 ml वॉटर मध्ये तर त्याची मोलॅरिटी काढा. बस आता बघा रे काय आपण सगळं आता काय केलं आहे बघा, फॉर्म्युल्यामधली व्हॅल्यू काय म्हटलंय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काढा. हा, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय आहे रे, मास अपॉन मोलर मास. किती मास आहे रिमेंबर, तुम्हाला फक्त सोल्यूटचं देणं घेणं असते, सॉल्व्हंटचं नाही. हा, नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे काढायचे. तर 4, हा 4 डिवाइड बाय आता याचा मोलर मास, मास अपॉन मोलर मास. सोडियम 22.9 म्हणजे 23 प्लस 16 प्लस 1 हे आन्सर येते 40. 4 डिवाइड बाय 40 मास अपॉन मोलर मास. हे कितीतरी वेळा रिपीट झाला आहे की डबल सांगण्याची गरज नाही. आणि हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण याला काढू शकतो. किती येते नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट या फॉर्म्युला नंतर 0.5 काही मोल ना. चला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट निघाले, मास अपॉन मोलर मास. मास जितकं दिलेलं आहे तितकं, मोलर मास हे फॉर्म्युला काढलं. हा, नंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. किती आहे रे सोल्युशन, 0.250 लिटर. हे जे आन्सर येईल 0.4 मोल आणि लिटर. आता इथं पॉझिटिव्ह असेल तर इथे निगेटिव्ह होते, मोल लिटर आणि मोल पर लिटर म्हणजेच होते मोलॅरिटी. मोल पर लिटर म्हणजेच होते रे मोलॅरिटी. हे झालं मोलॅरिटी. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे मोलॅरिटी, लक्षात ठेवायचा. नंबर ऑफ मोल्स काढता आले पाहिजे. ठीक आहे. दुसरा आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय होते रे, इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. इथं फक्त एवढा चेंज आहे, 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. इथं आहे 1 लिटर ऑफ सोल्युशन. इथं सोल्युशन आहे, इथं सॉल्व्हंट आहे. पोरं गडबड करतात, समजून घ्या. मग याचा फॉर्म्युला काय झाला याच्यानुसारच काय होईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. तो याच वेळेला काढायचा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय आता किलोग्राम मध्ये म्हणजे मास, मास ऑफ काय म्हटलंय सॉल्व्हंट इन किलोग्राम. मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम. दोन्ही याच्यामध्ये हाच डिफरन्स आहे फक्त, बाकी कोणताच नाही. ठीक आहे. अशा वेळेला तुम्ही मोलॅरिटी काढू शकता. सिंपल आहे. नंबर ऑफ मोल फक्त हे किलोग्राम मध्ये करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. हे किलोग्राम मध्ये कन्वर्ट करता येते. जसं 1 ग्रॅम म्हणजे 1000, 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम, अशानुसार ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. तो फक्त तुला हेच कॅल्क्युलेशन करणार. बाकी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स, मास अपॉन मोलर मास या फॉर्म्युला करता येते. तर या वेळेला मोलॅरिटी आणि मोलॅरिटी आहे. रिमेंबर मोलॅरिटी हे किलोग्राम मध्ये आहे, मास मध्ये आहे, त्यामुळे टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. टेम्परेचर बदललं तरी मोलॅरिटी बदलत नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहे युजेस ऑफ ग्राफ किंवा ग्राफ अनालिसिस कसं असते. शॉर्ट मध्ये 2 मिनिटाचा पॉइंट आहे, त्यानंतर लेक्चर संपेल. थँक्यू. आता बघू रे 2.8 दॅट इज द यूज ऑफ ग्राफ इन अनालिसिस. सिंपलचा छोटासा पॉइंट आहे. तुम्हाला ग्राफ की नवीन गोष्ट नाही, आपण पॉइंट दिलेला आहे त्यामुळे आपल्याला बघावं लागेल. बघा रे, तुम्ही मॅथमॅटिक्स असो की फिजिकल केमिस्ट्री असो की फिजिक्स असो, तुम्हाला ग्राफची गरज पडते म्हणजे पडतेच. आता हा ग्राफ जो आहे आपण काय करतो की त्याच्यावर 2 समजा ऍक्सिस ग्राफ आहे. सिंपल जसं आपण पाहिलं समजा, जर आपण ग्राफ जर सिंबल पाहिला, हा झाला एक्स ऍक्सिस आणि हा झाला त्याचा वाय ऍक्सिस. ठीक आहे. आणि इथे एखादी काही नाही व्हॅल्यू राहील एक्स वाय झेड, म्हणजे ज्याला स्टडी करायचा आहे, आणि इथे एखादी वाय झेड व्हॅल्यू राहील किंवा काही आहे, कंडिशन्स राहील, 2 कंडिशन्स, आणि त्यानुसार तुमचे काही पॉइंट असे प्लॉट होतात जनरली. जसं आपण आता पाहिलं की एक्झाम्पल घेणार आहे चार्लीज लॉचं. चार्लीज लॉ म्हणजे होते V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T म्हणजे टेम्परेचर. मग आता आपण बघू. आता जसं इथं आपण V म्हणजे व्हॉल्यूम घेऊ आणि इथं x y च्या जागी आपण घेऊ टेम्परेचर T. फार हा काही विशेष तुम्हाला फार डिटेल मध्ये शिकवण्याची गरज नाही आहे, फक्त पॉइंट दिलेला आहे त्यांनी. जसं हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आहे. आता इथं आपल्याला समजून घ्या हा बॉइल्स लॉ. एक सपोज XYZ नावाचा कुठेतरी गॅस आहे, त्या गॅसचा स्टडी तुम्हाला बॉईल चार्लीज लॉ नुसार करायचा आहे. म्हणजे जसं म्हणतात की जर टेम्परेचर वाढलं तर गॅसचा व्हॉल्यूम सुद्धा वाढतो. ठीक आहे. तर आता बघू काय एखादा XYZ नावाचा गॅस आहे, त्याचा स्टडी करायचा विथ रिस्पेक्ट टू चार्लीज लॉ.
तर त्याची काही आकडे येईल. जसं तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करा चार्लीज लॉ, तुम्हाला काही आकडे येईल. सपोज ते आकडे अशी येऊ शकतात, 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 वॉटेवर जशी कशी येईल तशी येईल. पण आता तुम्ही जर हे व्हॅल्यू जर पाहिले तर हे व्हॅल्यू तुम्हाला तसे काही वाटणार नाही. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू या टेम्परेचरला तो गॅसचा व्हॉल्यूम एवढा राहील, हे असं एवढा राहील, हे असं. और जर टेम्परेचर जर अजून वाढलं तर होऊ शकते मग त्याचा व्हॉल्यूम जो राहील तो एवढा होईल. जर टेम्परेचर वाढलं तर असं येऊ शकते. त्याचं म्हणजे एक ते अनालिसिस आहे की एवढ्या टेम्परेचरवर हा पॉईंट आहे, म्हणजे दोन गोष्टीचा पॉईंट जो आहे तो तिथे अनालिसिस करण्यासाठी आपण ग्राफमध्ये पाहत असतो. तर आता बघा रे, जसं जर का आता हे जर पॉईंट मी जोडले असे तर हे झिगझॅग मॅनरमध्ये येतात. म्हणजे झिगझॅग मॅनरमध्ये दिसेल तुम्हाला पॉईंट. जर झिगझॅग मॅनरमध्ये जर तुम्हाला कोणते पॉईंट दिसत असेल तर तेवढाच एरर त्या एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आणि त्यानुसार त्याचे कॅल्क्युलेशनचे रीडिंग डाटा प्लॉट करण्यात जाईल. ठीक आहे, तुम्ही डाटा तर प्लॉट करा, पण जर का एखादा ग्राफ जर का डायरेक्टली प्रपोर्शनलचा असेल, ठीक आहे, जसं वाय ऍक्सिस हे एक्स ऍक्सिस, जसं व्ही आणि हे असेल तर टी असेल. जर तो डायरेक्ट जर का असत असेल, कहून का हे पॉईंट जर याच्यामध्ये येत असेल, जर का हे पॉईंट्स आहे हे जर याच्यामध्ये डायरेक्ट अशी मिळाली, हा ठीक आहे, दोन जरी तिकडे गेले, तर अशा लाईन काढल्यानंतर जेवढे ते पॉईंट त्याच्यामध्ये जेवढे जास्त येतील ती त्याची मेन. म्हणजे आता कसं होते, जर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे तर बरोबर येणार आहे. जेवढं टेम्परेचर वाढलं तेवढा त्याचा व्हॉल्यूम वाढला त्या गॅसचा, जेवढा व्हॉल्यूम वाढला तेवढा टेम्परेचर वाढलं, सेम मग कंडिशन अशी होईल. पण या झिगझॅग मॅनरमध्ये तुमच्या काही विशेष लक्षात येत नाही. जेवढा झिगझॅग मॅनर आहे तेवढा त्याचा एरर वाढला असंही राहते. तर आता बघा, सपोज आता आपण हे पाहत आहे, समजा हा ग्राफ आहे. आता ह्या ग्राफ मध्ये काय पाहायचं आहे तुम्हाला की आता ही ऍक्सिस तर आहे, ही ऍक्सिस काही विशेष नाही, तुम्हाला सगळं पहिल्यापासून माहितीच आहे. तसं व्ही आणि हा जाणार आहे टी. ठीक असो. मग आता आपण समजा जर का पाहिले झिगझॅग मॅनर मध्ये हा इथं आहे, 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 जर या वेला आले आणि तुम्ही जर इरेज काउंटर आले तर मग ते कोणतेच पॉईंट त्यातून चालले तर इथे ते डिफ्लेक्शन येते. डिफ्लेक्शन बघा, हा एक डिफ्लेक्शन, हा आणि हे असे डिफ्लेक्शन. या साईडला जे चालले ते निगेटिव्ह डिफ्लेक्शन चालले आणि या साईडला जे चालले ते पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन चालले आहेत ते ग्राफमध्ये. काहून का आपला ग्राफ हा झिगझॅग मॅनर नाही, या मॅनरनं आला असता, हा 10 पैकी जर तुमचे 6 किंवा 7ही जर का पॉईंट टाकून चालले तर 3 वेळा तुमचं कॅल्क्युलेशन करण्यात काहीतरी एरर आलेला आहे किंवा एक्सपेरिमेंट करण्यात एरर आलेला असं राहते. नंबर ऑफ झिगझॅग मॅनर जर वाढत असेल तर एरर वाढलं असंही राहते. आता या ग्राफमध्ये फक्त तुम्हाला एवढंच सांगितलेलं होतं आणि बेसिकच होतं, त्यामुळे एवढंच तुम्हाला सांगावं असं मला वाटलं. ठीक आहे, तर यानुसार हा युनिट बेटा आपला संपला आहे. यानंतर आपण थर्ड युनिटला हात लावणार आहे. तर या युनिटशी रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असेल तर कृपया मला विचारा. ओके, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.